नमस्कार मंडळी. तर तुमच्यासाठी जे सरप्राईज होतं ते आज आपण चालू करणार आहोत. या चॅनलवर तुम्हाला खूप सुंदर सुंदर कथा पाहायला मिळतील. तर आजची कथा आहे रानातील सायंकाळ. सुनंदा आणि तिचे पती शंकर गावाहून परतत होते. त्यांचं घर गावापासून सुमारे 2 कोस दूर जंगलाच्या कडेला होतं. संध्याकाळ होत चालली होती आणि सूर्य मावळत होता. लवकर चाल, अंधार होतोय, शंकर म्हणाला. तेवढ्या दूर झाडीत काहीतरी हल्ल्याचा आवाज झाला. सुनंदा थांबून ऐकू लागली. झाडीतून एक सडावाखरे पोत असलेली बाई हळूहळू पुढे येऊ लागली. चेहरा अस्पष्ट, डोळे कडाडून उजळत होते. शंकरने तिचा हात पकडला. चाल, ही काही मानव नाही. दोघं धावत सुटले. मागून जोरात हसण्याचा आवाज आला. तो भयानक आवाज ऐकू येऊ लागला. ते घरी पोचल्यावर वाड्याचे दार जोरात बंद केलं. पण घरात आधीच काहीतरी होतं. भिंतीवर सावली हलत होती आणि समोरच्या आरशात सुनंदा अजूनही रानात उभी होती. सुनंदा आणि शंकर जेमतेम घरात पोहोचले होते. श्वास फुललेले. बाहेर अजूनही झाडांची सळसळ सुरू होती, पण जणू ती सामान्य सळसळ नव्हती. प्रत्येक झुळकीत एक विचित्र कुजबूज होती. सुनंदा आरशात पाहतच राहिली. आपल्याच आरशात आपणच उभे नाही तर कोणीतरी दुसरं. शंकर, बघ ना, ती किंचाळली. शंकर जवळ आला. आरशात त्यालाही तीच दिसली. तिचं पांढरं झगळं अंधुक चेहरा, पण आता तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता आणि त्यावर एक ओळखीची छटा होती. ही आपल्या आजीसारखी दिसते. शंकर चकित झाला. सुनंदाच्या मनात आठवणींचा सागर उसळला. या वाड्यात पूर्वी तिच्या आजीचं कुटुंब राहत होतं आणि आजी सांगायची, या वाड्यातल्या एका बाईने आत्महत्या केली होती. पण तिचं काही अपूर्ण होतं. त्या रात्री दोघं झोपू शकले नाहीत. खिडक्यांवर सावल्या फिरत होत्या आणि घरात एक विचित्र थंडी पसरली होती. सकाळी त्यांनी जुन्या ओसाड खोलीत शोध घेतला, जिथे कोणी कधीही जात नसे. तिथे एका कोपऱ्यात फाटकी डायरी सापडली. त्यावर लिहिलं होतं, रात्र माझी आहे. माझं अपूर्ण गाणं पूर्ण होईपर्यंत मला शांती नाही. त्या पानाच्या खाली एक लहानसा संगीताचा नोंदलेला तुकडा होता. सुनंदा आणि शंकर डायरीतील गाण्याचा तो तुकडा वाचतच राहिले. त्या ओळी होत्या, निशीची साद अनसुरात गूढ, थांबले श्वास जिथे तिथे मी रूढ. शंकरने त्या ओळी कागदावर उतरवल्या आणि विचार करत राहिला. हे गाणं अपूर्ण आहे, पण कोणाचं? आणि ते पूर्ण केलं तर? त्या रात्री त्यांनी पुन्हा आरसा झाकून टाकला. पण मध्यरात्री आरशावरून झाकण आपोआप खाली पडले आणि पुन्हा ती स्त्री प्रकट झाली. यावेळी तिच्या हातात एक जुनी पेटी होती. संगीताचं वाद्य. माझं गाणं पूर्ण कर, मला शांती दे. तिचा स्वर खालून खोल कुठूनसा येत होता. सुनंदाच्या लक्षात आलं, ही स्त्री कदाचित तिच्या पूर्वजांपैकी एक असावी. गाणं म्हणजे एखादं आत्म्याचं अपूर्ण कर्म आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत ती आत्मा अडकलेलीच राहणार. दुसऱ्या दिवशी गावातल्या एका वयोवृद्ध गवयाला, बंडोपंतला ते दोघं भेटायला गेले. डायरीतल्या ओळी दाखवल्या. बंडोपंत विचारात पडले आणि म्हणाले, ही रचना मलाही ओळखीची वाटते. माझ्या गुरुजींनी ही कधी गायली होती.
पण ते म्हणायचे, हे गाणं गाताना कुणी चुकलं तर परिणाम भीषण होतो. शंकरने ठरवलं, तोच हे गाणं पूर्ण करणार. त्या रात्री वाड्यातल्या जुन्या बैठकीत हार्मोनियम लावलं गेलं. सुगंधाच्या कांड्याने घर भरून गेलं. शंकरने ती सुरावट हळूच वाजवायला सुरुवात केली. गाण्यांचा सूर फुलताच आरशातून वादळ उठलं. सावल्या चटकन खोलीभर पसरल्या. सुनंदा भेदरली, पण शंकर गात राहिला. रात्र संपते, सूर्य उगवतो, अंत झाला माझा प्रवास. हे गाणं पूर्ण होताच एक जोरदार प्रकाश घरात भरला. आरशातील स्त्री हलकेच हसली आणि धुक्यासारखी विरघळली. शांती पसरली. घर थंड नव्हतं, आता उलट ऊब होती. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही कहाणी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन सुंदर सुंदर गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपली विनोदाची हास्य जत्रा तर चालूच राहणार, पण आठवड्याच्या प्रत्येक रविवारी तुम्हाला एक सुंदर कथा ऐकायला मिळेल. धन्यवाद.